बेळंकी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेत झाला ठराव। बेळंकी ते विकासनगर रस्त्याची दुरावस्थेमुळे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार। मिरज तालुक्यातील बेळंकी ते विकासनगरकडे जाणाऱ्या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे। त्यामुळे येथील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना गैरवळीचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे संपर्क झालेल्या विकासनगर वस्तीतील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। याबाबतचा ठराव बेळंकी ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये करण्यात आला। ग्रामस्थांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया बेळंकीच्या लोकनियुक्त सरपंच सौ सारिका महेशकुमार शिंदे यांनी दिली आहे। तानाजी बाबू कोरे, विजय महादेव कोरे, मोहन महादेव कोरे, सोमनाथ प्रभाकर कोरे, प्रवीण बाळासो कोरे, परशुराम तातोबा गव्हाणे, सुखदेव रघुनाथ कोरे, गणेश कोरे, राजेंद्र शंकर गव्हाणे, शिवानंद शंकर गव्हाणे, अमर अशोक चंद, विजय बबन चव्हाण आणि सचिन संभाजी चव्हाण यांच्या समेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामस्थांच्या आक्रमक निर्णयामुळे या परिसरामध्ये खळबळ माजली आहे। बेळंकीमधील विकासनगर ही महत्त्वाची लोकवस्ती आहे। विकासनगर लोकसंख्या 1000 असून या ठिकाणचे 800 मतदान आहे। बेळंकीपासून 2.5 ते 3 किलोमीटर असणाऱ्या रस्त्यावर विकासनगर मार्गावरच्या रस्त्याची पार दुरुस्त झाली आहे। अनेक वर्षे या ठिकाणी रस्ता तयार करण्यासाठी आला नाही। रस्ता व्हावासाठी अनेक वेळा शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला, मात्र ग्रामस्थांच्या मागणीला यश आले नाही। विकासनगरची शाळा ही 2011 साली ISO मानांकन शाळा झाली होती, मात्र या परिसरातील रस्ता खराब असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे। तर शेतकऱ्यांनी ग्रामस्थांना खराब रस्त्याचा मोठा त्रास होत आहे। शेतमालाचे नियम करताना अडचणी निर्माण होत आहेत। रस्त्या खड्ड्यातून जीवन मुठीत घेऊन ग्रामस्थांना प्रवास करावा लागत आहे। अनेक वेळा मागणी करून सुद्धा रस्ता तयार केला जात नसल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। बेळंकी ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारी 2026 रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव करण्यात आला आहे। ग्रामस्थांच्या आक्रमक निर्णयामुळे या परिसरामध्ये खळबळ माजली आहे। शासनाने प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी नाईलाजाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे।